तर आता भारतामध्ये लवकरच आता सॅटेलाइट इंटरनेट सुरू होणार आहे। इलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक याने आधार कार्ड कंपनीसोबत आता करार केला आहे आणि त्यानंतर आता भारतामध्ये स्टारलिंक इंटरनेट सुरू होणार आहे। पण स्टारलिंकचे प्लॅन भारतीयांना परवडेल का आणि त्याची किंमत नेमकं किती असेल याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की स्टारलिंक ही कंपनी भारतामध्ये सॅटेलाइट इंटरनेट पोहोचवणार आहे। याचा फायदा ग्रामीण तसेच ज्या भागात इंटरनेटचा इश्यू आहे किंवा धीम्या गतीने इंटरनेट चालते अशा भागात याचा फायदा होणार आहे। त्यासाठी स्टारलिंकने कस्टमर व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड गरजेचं केलं आहे। समजा आता कुणाला स्टारलिंकचा इंटरनेट घ्यायचा असेल तर त्याला आधार कार्ड देणं आता गरजेचं झालं आहे। कंपनीचा उद्देश भारतात हाय स्पीड इंटरनेट देणे आहे। आधार कार्ड व्हेरिफिकेशनमुळे फ्रॉड केसवरती आळा बसेल असं कंपनीचं म्हणणं आहे। आता या स्टारलिंक इंटरनेट प्लॅनची किंमत नेमकं किती असेल ते आपण जाणून घेऊया। एका रिपोर्टनुसार अमेरिका आणि इतर देशात स्टारलिंकचे बेसिक प्लॅन सुमारे 8,000 रुपये प्रति महिना इतका आहे। परंतु भारतात त्याची किंमत कमी असू शकते, कारण स्टारलिंकला जिओ, एअरटेल आणि BSNL सारख्या कंपन्यांचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे भारतात स्टारलिंकच्या प्लॅनची किंमत 1,500 ते 2,500 रुपये प्रति महिना इतकी असू शकते। सध्या तरी भारतामध्ये स्टारलिंकचं इंटरनेट सुरू झालं नसलं तरी आगामी काही दिवसांमध्ये भारतीयांच्या मोबाईलमध्ये स्टारलिंकचं इंटरनेट नक्की असणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।